सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। जनावरांची कत्तल करून वाहतूक करणारी टोळी 2 वर्षाकरिता केली तडीपार। बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून। 27 नोव्हेंबर 2024 रोजी जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता तडीपार केली आहे। संशयित आरोपी तय्यब आदम कुरेशी वय वर्ष 45, आरिश गुफर कुरेशी वय वर्ष 36 वर्षे, बिलाल रफीक कुरेशी वय वर्ष 34 वर्षे, जिशान उर्फ दिशान इमाम बिलारी उर्फ कुरेशी 20 वर्षे, अबू उर्फ अल्ताफ अफसर कुरेशी वय वर्ष 26 वर्षे राहणार कुरेशीनगर फलटण यांचा समावेश आहे। या संशयितावर फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणे, कत्तलीसाठी वाहतूक करणे, कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करणे मनाई असताना देखील यातील टोळी प्रमुख आणि टोळी सदस्य हे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका पुणे जिल्ह्यातील पुरंदर बारामती या तालुक्यातून 2 वर्षे तडीपार करणे याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता। सदर प्रस्तावाची चौकशी राहुल दस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांनी केली होती। वेळोवेळी या 5ही संशयितांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नसल्याने त्यांच्यावर तडीपाराची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी हद्दपार प्राधिकरणाने पुढे सरकार पक्षांच्या वतीने श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, अनुराधा सनस फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बापू धायगुडे, सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टेके यांनी योग्य पुरावे सादर केले।